नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 30 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतीय रिझर्व्ह बँक यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? भारतीय रिझर्व्ह बँक यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 एप्रिल सन 1935 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1873 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतो? भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पणजी शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भाषावार प्रांतरचनेनुसार खालीलपैकी कोणते राज्य हे सर्वात प्रथम निर्माण झाले होते? भाषावार प्रांतरचनेनुसार खालीलपैकी कोणते राज्य हे देशामध्ये सर्वात प्रथम निर्माण झालेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार प्राप्त आहे? राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार हा प्राप्त आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दयेचा अधिकार कलम 72 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, पंचायत राजची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? पंचायत राजची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बलवंतराय मेहता समिती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, खेडेगावामध्ये जन्म आणि मृत्यू यांची नोंद खालीलपैकी कोण करतो? खेडेगावामध्ये जन्म आणि मृत्यू यांची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी करत असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसेवक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, शाकाहारी खाद्यपदार्थ यांच्या पॉकेटवर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा बिंदू असतो? शाकाहारी खाद्यपदार्थ यांच्या पॉकेटवर खालीलपैकी कोणत्या रंगांचा बिंदू असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिरव्या रंगांचा बिंदू असतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी कोणत्या दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात? खालीलपैकी कोणते दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंगुली मुद्रा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शांती वन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणते धरण हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे? खालीलपैकी कोणते धरण हे ठाणे जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बारवी धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ड्यूस हा शब्दप्रयोग खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये असतो? ड्यूस हा शब्दप्रयोग खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 थोर समाजसुधारक बाबा आमटे आपल्या ठिकाणी पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? बाबा आमटे यांचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुरलीधर देवीदास आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अण्णा हजारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मादक पदार्थाच्या सेवनामुळे खालीलपैकी कशावर घातक परिणाम होतात? मादक पदार्थ यांच्या सेवनाने खालीलपैकी कशावर घातक परिणाम होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मज्जा संस्था या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 परेश मोकाशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सलवाजुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? सलवाजुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 8वा, खंबायत व अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? खंबायत व अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येते? पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर भाऊदाजी लाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, मज्जा संस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र आहे? मज्जा संस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूरोलॉजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, कवकापासून खालीलपैकी कोणता रोग होतो? कवकापासून खालीलपैकी होणारा रोग कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गजकर्ण या ठिकाणी कवकापासून होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 16वा, कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1949 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रणजित देसाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहते? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा? प्रश्न क्रमांक 19 यक्षयान हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित? यक्षयान हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जलियांवाला बाग हत्याकांडास खालीलपैकी कोणता इंग्रजी अधिकारी हा जबाबदार होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जनरल डायर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लाकडामध्ये खालीलपैकी कोणता मुख्य घटक असतो? लाकडामध्ये खालीलपैकी कोणता मुख्य घटक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सेल्युलोज घटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ओझोन थराची झीज खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते? ओझोन थराची झीज खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्लोरोफ्लोरोकार्बन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पंडित शिवकुमार शर्मा खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संतूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 28. रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1994 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. बायचिंग भूतिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बायचिंग भूतिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. घाटघर हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? घाटघर हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. ई बरोबर MC स्क्वेअर हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? ई बरोबर MC स्क्वेअर हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अल्बर्ट आइन्स्टाईन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले मासिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रधो कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. स्वादुपिंड या ग्रंथीमधून खालीलपैकी कोणता स्त्राव स्त्रवते? स्वादुपिंड या ग्रंथीमधून खालीलपैकी कोणता स्त्राव स्त्रवते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इन्सुलिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूटन या ठिकाणी बलाचे एकक होईल. प्रश्न क्रमांक 26. भारूड हा काव्य प्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो? भारूड हा काव्य प्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संत एकनाथ महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. 1 गिगाबाईट बरोबर खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? 1 गिगाबाईट बरोबर खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1024 मेगाबाईट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. सियाचीन ग्लेशियर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. तेलुगू ही खालीलपैकी कोणत्या राज्यांची राज्यभाषा आहे? तेलुगू ही खालीलपैकी कोणत्या राज्यांची राज्यभाषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. थॉमस कप आणि उबेर कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप आणि उबेर कप हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी कप आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32. चिपको आंदोलन खालीलपैकी कोणी सुरुवात केली होती? चिपको आंदोलन हे खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुंदरलाल बहुगुणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33. सामाजिक वनीकरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाले होते? सामाजिक वनीकरण यांची स्थापना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1982 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प यांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प यांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एप्रिल 1973 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. सिंहाचे भारतामधील एकमेव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? सिंहांचे भारतामधील एकमेव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सासनगीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. सह्याद्री पर्वत यांच्या पूर्व उताराच्या भागास खालीलपैकी काय म्हणतात? सह्याद्री पर्वताच्या पूर्व उताराच्या भागास खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मावळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. पीएच मापन श्रेणीमध्ये पाण्याचे मूल्य खालीलपैकी किती असते? पीएच मापन श्रेणीमध्ये पाण्याचे मूल्य खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पाण्याचे मूल्य 7 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिला होता? गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिला होता?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सारनाथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 वर्धमान महावीर जैन धर्माचे खालीलपैकी कितवे तीर्थकार आहेत? वर्धमान महावीर हे जैन धर्मियांचे खालीलपैकी कितवे तीर्थकार आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24वे तीर्थकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्ले स्टोरवर जाऊन अन अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स तुम्हाला बघावयास मिळतील. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच असतील अवेलेबल, तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रणांगण अतिशय महत्त्वपूर्ण रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसभेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. RVD लाईव्ह हा आपला कोड टाकून तुम्ही यामध्ये एनरोल करू शकता. तुम्हाला 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. ही बॅच 17 नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा राज्यसेवेसाठी प्रिलिमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 24 नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ कोणताही कोर्स असो RVD लाईव्ह आपला कोड यूज करायचा. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यसेवा परीक्षा असो, PSI असो, STI असो, ASO असो, डिपार्टमेंटल PSI असो, कोणत्याही परीक्षेसाठी सर्वांसाठी एकच कोणतीही परीक्षा असतो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल.